नमस्कार विद्यार्थी मित्र. लॉज ऑफ मोशन मधला जो पुढचा भाग आहे तो आपण पाहणार आहोत. मीन्स रिअल फोर्सेस अँड नॉन रिअल फोर्सेस. आपण रिअल फोर्सेस पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. नॉन रिअल फोर्सेस कशाला म्हणायचं हे आपण पाहणार आहोत. नॉन रिअल फोर्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्टिडो फोर्स, इमॅजिनरी फोर्स और फिक्शियस फोर्स. पहा, नॉन रिअल फोर्सलाच आपण या ठिकाणी स्टिडो फोर्स किंवा या ठिकाणी फिक्शियस फोर्स असं सुद्धा या ठिकाणी म्हणतो. पहा, स्टिडो फोर्स और स्टिडो और नॉन रिअल फोर्स. इट अराइजेस ड्यू टू acceleration of frame of reference. Non-real force or pseudo force arises due to acceleration of frame of reference. पहा, या ठिकाणी हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहा की फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणायचं. तर साधं या ठिकाणी आहे की तुम्ही स्टँडवर उभे आहात आणि तुमच्याकडे या ठिकाणी प्लॅटफॉर्मकडे बस येते आणि मग काय म्हणणार, या ठिकाणी तुम्ही स्थिर आहात आणि बस तुमच्याकडे येते. मग या ठिकाणी बस गतीमध्ये आहे. ही गती स्पष्ट करत असताना तिथं तुम्हाला संदर्भ घ्यावा लागतो, म्हणजे तुम्ही स्थिर आहात. आणि मग या ठिकाणी मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. इट इज अ कंपॅरिझन बिटवीन रेस्ट अँड मोशन. पहा, मोशन म्हणजे काय की आपण एक तुलना करतो आणि मग या ठिकाणी मोशन तुमच्याकडे, गाडी तुमच्याकडे येते, याचा अर्थ तुमच्याशी तुलना आहे, बस स्टँडशी तुलना आहे, प्लॅटफॉर्मशी तुलना आहे. आणि मग या ठिकाणी सराउंडिंग चेंज होतं विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन दॅट इज कॉल्ड एज अ मोशन. मग इथं आपल्याला या ठिकाणी गती स्पष्ट करत असताना संदर्भाची गरज आहे. जसं बस स्टँड किंवा तुम्ही हे संदर्भासाठी वापरला म्हणून तो रेफरन्स, फ्रेम ऑफ रेफरन्स. मग याच्यापुढे आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणायचं. जर फ्रेम ऑफ रेफरन्स एका स्थिर वेगाने पुढे जात असेल किंवा या ठिकाणी स्थिर असेल तर तो फ्रेम ऑफ रेफरन्स जो आहे तो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स होतो. म्हणजे काय, जर ही बस जी आहे ही बस स्थिर उभी आहे किंवा एका स्थिर वेगाने पुढे जाते तर ते इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स होईल. मात्र ज्या वेळेला या ठिकाणी ती बस, या ठिकाणी त्या बसमध्ये गतीमध्ये, बसच्या गतीमध्ये बदल होतो आणि गतीमध्ये बदल होतो म्हणजेच ऍक्सेलरेशन निर्माण होतं. अँड ड्यू टू चेंज इन velocity there is acceleration, means bus ji ahe goes in a accelerated frame of reference, and that is also called as a non inertial frame of reference or accelerated frame of reference. आता इथं काय होतं पहा की ज्यावेळेला या ठिकाणी बस एका स्थिर वेगाने पुढे जाते पण अचानक बसच्या पुढे काही ऑब्स्टॅकल, अडथळा आला तर या ठिकाणी काय होतं, ड्रायव्हरला ब्रेक मारावा लागतो वगैरे. अशा स्थितीमध्ये आतली जी काही पॅसेंजर्स आहेत त्यांना एक वेगळा अनुभव येतो की तो पुढे ढकलल्यासारखा अनुभव येतो. आणि हा जो काही आहे इट अराइजेस ड्यू टू ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजेच काय, बस ज्या वेळेला ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जाते, त्वरणीय गतीमध्ये जेव्हा जाते त्यावेळेला आतल्या माणसाला असा अनुभव येतो. आणि हा जो फोर्स आहे तो या ठिकाणी नॉन रिअल आहे, स्टिडो फोर्स आहे, फिक्शियस फोर्स आहे, इमॅजिनरी फोर्स आहे. म्हणजेच काय पहा, या ठिकाणी आपण असं सांगूया, स्टिडो फोर्स अराइजेस ड्यू टू acceleration of frame of reference. acceleration of frame of reference हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण याच्या अगोदर सांगितलं रिअल फोर्स कशाला म्हणायचं, इट अराइजेस ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. आणि नॉन रिअल कशाला म्हणायचं, इट अराइजेस ड्यू टू acceleration of frame of reference. आता याच्याही पुढचं उदाहरण देतो. पाया ठिकाणी आपण मेरी गो राऊंड यात्रेमध्ये जे काही या ठिकाणी असे गोल जे काही असे हे आहेत, मेरी गो राऊंड ज्याला म्हणतो आपण, ज्यावेळेला मेरी गो राऊंड आहे एका वर्तुळाकार याच्यामध्ये फिरत असतात आणि मग ज्या वेळेला त्यांना गती प्राप्त होते आणि गती प्राप्त झाल्यानंतर या सेंटर पासून ते दूर जातात. आता हे कसं काय पहा, या ठिकाणी इथं वर्तुळाकार गतीमध्ये पहा, या ठिकाणी इथं काय वर्तुळाकार गती आहे, ऑब्जेक्ट मूव्ह झाला तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल बट velocity of that object changes continuously. म्हणजे काय, इथं पहा इथली वेलॉसिटी असेल, ही वेलॉसिटी असेल, ही वेलॉसिटी असेल. मग काय होतं की या ठिकाणी चेंज इन वेलॉसिटी होतं म्हणजेच ऍक्सेलरेशन निर्माण होतं. आणि त्यामुळे हे जे काही आहे फ्रेम ऑफ रेफरन्स ऍक्सेलरेशन मध्ये जातं आणि मग तो सेंटर पासून दूर जातो. इथं ते उदाहरण देता येईल. याचीच पहा, या ठिकाणी बरीचशी उदाहरण देतात. क्रिम सेपरेटर,
दुधामधली मलाई बाजूला करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचा सेंट्रिफ्युगल फोर्स ज्याला म्हणतो आपण की जो नॉन रिअल आहे तो इथे यूज केला जातो. एवढंच लक्षात ठेवा, नॉन रिअल फोर्स किंवा शिलो फोर्स मीन्स इट अराइजेस ड्यू टू एक्सेलरेशन ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायचं आहे, या ठिकाणी पुढे पाहायचं का की जर एक्सेलरेशन हे डाउनवर्ड असेल, आपण एखादा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं वेट लिहित असताना या ठिकाणी मास इंटू एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. बट इन केस ऑफ डाउनवर्ड एक्सेलरेशन असेल तर आपल्याला या ठिकाणी वेट जे काही आहे ते mg मायनस m इंटू a हे काय निगेटिव्ह एक्सेलरेशन आहे, डाउनवर्ड डिरेक्शन आहे त्याची, त्यामुळे या ठिकाणी रिझल्टंट वेट या पद्धतीने येईल. जर या ठिकाणी अपवर्ड एक्सेलरेशन असेल तर या ठिकाणी आपल्याला वेट जे काय आहे ते mg प्लस या ठिकाणी असं रिलेशन यूज करायला लागेल. आपल्याला याच पद्धतीचा या ठिकाणी इथं उपयोग करायचा आहे. अशा पद्धतीने या अपवर्ड एक्सेलरेशन साठी ते डाउनवर्ड एक्सेलरेशन साठी आपण एक प्रॉब्लेम या ठिकाणी इथं पाहणार आहोत. या प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते पहा. यामध्ये असं सांगितलेलं आहे बघा, मी बोर्डवर लिहितो आणि मग तो आपण डिस्कस करू या प्रॉब्लेम जो काय आहे तो. यामध्ये असं सांगितलं कार ऑफ मास, या ठिकाणी पहा हे जे काही कार आहे ए कार ऑफ मास, हे पहा ए कार ऑफ मास किती आहे मास या ठिकाणी 1.5 टन, 1.5 टन इज running at 72 kilometer per hour, 72 kilometer per hour on a straight horizontal road किंवा आपण straight road असं म्हणूया. straight road on turning the engine of it stops in 20 seconds. It stops in 20 seconds. While running at the same speed, on the same road, the driver observes an accident 50 meter in front of him. He suddenly applies the brakes and just manages to stop car. Calculate braking force. पहा या ठिकाणी तुम्हाला काय काढायचं आहे ते पहा. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलेलं आहे a car of mass 1.5 ton is running at 72 km per hour on a straight road. आता या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये जे दिलेला भाग आहे ना गिवन डाटा असं म्हणतो आपण. जे काही मास दिलेलं आहे ते 1.5 टन आहे, 1.5 टन. त्यानंतर ही जी काही व्हेइकल आहे ते अवजड वाहन जे आहे याचा जो काही वेग आहे सुरुवातीचा हा 72 किलोमीटर पर आवर. अर्थात आपण जेव्हा गणित सोडवतो एसआय सिस्टीम मध्ये सोडवतो तेव्हा किलोमीटरचं मीटर मध्ये करणं आवश्यक आहे. 1 किलोमीटर मीन्स या ठिकाणी 1000 मीटर मीन्स 10⁻³ मीटर. आणि मग या ठिकाणी 1 आवर इज इक्वल टू 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 60 मिनिटं म्हणजे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद.
म्हणजे ज्या ठिकाणी 60 into 60 अर्थात 3600 सेकंड्स या ठिकाणी येतील आणि मग आपण जे काही इनिशियल स्पीड आहे ते इनिशियल स्पीड 72 into 10⁻³ डिवाइडेड बाय या ठिकाणी 3600 अर्थात या ठिकाणी इथं 2 येईल पहा आणि इथं जे काही येणार आहे 20 मीटर पर सेकंड इनिशियल स्पीड येईल पहा. पुढे काय सांगितलेलं आहे पहा ऑन टर्निंग द इंजिन ऑफ इट स्टॉप्स इन 20 सेकंड्स. किती वेळामध्ये या ठिकाणी स्टॉप होते 20 सेकंदामध्ये आणि व्हाईल रनिंग ॲट सेम स्पीड द ड्रायव्हर ऑब्झर्व्स अन ॲक्सिडेंट. त्या ड्रायव्हरने काय केलं पहा की याच वेगाने पुढे जात असताना या ठिकाणी 50 मीटरवर एक ऍक्सिडेंट झालेला आहे हे त्या ठिकाणी त्याने पाहिलं 50 मीटरवर इन फ्रंट ऑफ हिम अँड ही सडनली अप्लायज द ब्रेक्स. आणि मग या ठिकाणी अशा पद्धतीने जर पुढे ऍक्सिडेंट झाला असेल तर तो गाडी थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग या ठिकाणी अप्लाय द ब्रेक्सचा वापर करणार आहे. आता ब्रेक्स वापर केलेले हे अवजड वाहन पुढे जाते ब्रेक्स वापरून पुढे काय होणार आहे तर ते चाकं जे आहे ते घसत घसत जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी वाहन थांबण्यासाठी हे या ड्रायव्हरनं वापर केलेला ब्रेक आणि जे काही घर्षण आहे त्या दोघांचा जे काही बेरीज असणार आहे ते म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे तुमचा टोटल ब्रेकिंग फोर्स आहे. म्हणजेच पहा इथं ड्रायव्हरनं लावलेला ब्रेक आणि जे फ्रिक्शन आहे या दोघांची बेरीज म्हणजेच या ठिकाणी ब्रेकिंग फोर्स असणार आहे. इथं आपण या ठिकाणी हे गणित सोडवत असताना पुढं पहा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन म्हणजेच काय acceleration is final velocity minus initial velocity divided by time. अर्थात हे आपला उद्देश काय आहे की गाडी जी आहे थांबली पाहिजे म्हणजे त्याचा वेग 0 झाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 0 - 20 डिवाइडेड बाय या ठिकाणी 20 म्हणजे -1 मीटर पर सेकंड स्क्वेअर हा जो आहे तो ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशन या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर पुढे या ठिकाणी हे ड्यू टू चेंज इन वेलॉसिटी मुळे निर्माण झालेले ऍक्सेलरेशन आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तो ड्रायव्हरनं ऍक्सिडेंट पाहिल्यानंतर या ठिकाणी ब्रेक वापरतोय आणि त्यावेळेस ऍक्सेलरेशन येणार आहे. त्यासाठी आपण थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करणार आहोत. आणि ते थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय आहे तर या ठिकाणी v² = u² + 2as किंवा 2as = u², v² - u² अर्थात a acceleration = v² - 2u² divided by twice s. इथं ही पहिली टर्म 0 आहे या ठिकाणी 20² इथं 2 into s किती आहे 50 आहे नंतर 50 आहे मग हे किती येणार आपला -400 डिवाइडेड बाय या ठिकाणी किती येणार 20² 400 आणि इथं 100 म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे ऍक्सेलरेशन जे निर्माण होणार आहे ड्यू टू अप्लाइड ब्रेक आहे आणि हे जे आहे ड्यू टू चेंज इन स्पीड आहे. आणि मग आपल्याला हे जे काही रिझल्टंट ऍक्सेलरेशन आहे ते रिझल्टंट ऍक्सेलरेशन काढत असताना आपल्याला काय करावं लागेल हे जे काही टोटल ऍक्सेलरेशन आहे हे टोटल म्हणजे रिझल्टंट ऍक्सेलरेशन म्हणूया ते रिझल्टंट ऍक्सेलरेशन अर्थात जे आहे ते -4 आणि या ठिकाणी जे आहे ते मायनस चेंज करतोय आपण चेंज रिझल्टंट ऍक्सेलरेशन आणि ते येणार आहे या ठिकाणी -3 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे येणार आहे. आणि मग आपल्याला जेव्हा ब्रेकिंग फोर्स काढायचा आहे त्यावेळेला फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सेलरेशन आणि मास या ठिकाणी जे आहे 1.5 इंटू या ठिकाणी 3. आता हे जे काही 1.5 आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी केजी मध्ये करणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा 1 टन म्हणजे या ठिकाणी 1000 केजी बरोबर आहे. आणि मग या ठिकाणी फोर्स जो काय आहे तो 1.5 इंटू 1000 इंटू या ठिकाणी 3 येणार आहे. आपल्याला मॅग्नेटिक घ्यायचं असेल तर मायनस येणार नाहीये पहा इथं काय होईल 15 इंटू 100 मी इथला दशांश इथं देतोय आणि पुढं मग हे रिझल्टंट जे येणार आहे ते किती येणार पहा F हे 45 आणि पुढे या ठिकाणी 100. तर न्यूटन इतका जो काय आहे तो ब्रेकिंग फोर्स असणार आहे. इतका जो आहे तो ब्रेकिंग फोर्स असणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायचं आहे
कन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं. तर कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय. पहा या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी हा जे काही हे डस्टर आहे, हे डस्टर आपण जर टेबलवर ठेवलाय आणि तेच डस्टर मला या ठिकाणी ग्राउंडला आणायचं असेल तर काय करावं लागेल. पहा साधं उदाहरण आहे की मी हे डस्टर जे आहे ते टेबलवर आहे आणि टेबलवरून मला या ठिकाणी ग्राउंडवर, साधं तुम्ही मला ते उचलून खाली घ्यावं लागेल वगैरे वगैरे, पण फिजिकल लँग्वेज मध्ये आपण इथं काय करतो. तर या ठिकाणी पहा इथं कन्झर्वेटिव्ह फोर्स सांगत असताना काय करतोय की असा हा टेबल आहे, त्या टेबलवर एखादी वस्तू आहे आणि ते हे इथं पाय ठिकाणी ग्राउंड हेच इथं आणायचं. तर काय करावं लागतं, तर मला या ठिकाणी पहा याच्यावरती जे काही फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो कसा आहे, डाऊनवर्ड आहे. आणि मग या ठिकाणी हा जो काही आहे ऑब्जेक्ट त्याला मेकॅनिकल फोर्स लावून या ठिकाणी काय करायचं आहे, इथं सरफेस पासून त्याची हाईट कमी करायची. समजते का. पहा इथं आपण आणायचं म्हणजे इथं ही हाईट काहीतरी आहे, इथं आणायचं म्हणजे h हा 0 होणार आहे. बरोबर आहे. when the object is on the surface of table and in order to lift this object at the surface of ground, then force is required and that force is in the direction of gravitational force. Means when force is applied, there is a displacement. Means the body displaces this distances to this distance, means there is change in its position. Means work is done by force in the direction of gravitational force. Then there is a change in its potential energy. पहा मी काय सांगतो. इथं काय झालं, जे मेकॅनिकल फोर्स आहे तो फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेनेच लावलेला आहे. तेव्हा काय झालं, पोटेन्शियल पोझिशन मध्ये चेंज झाला, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज झाला. जर आपण या ठिकाणी हा ऑब्जेक्ट इथं आहे तो आणखी वर न्यायचा असेल तर इथं आपल्याला मेकॅनिकल फोर्स लावणार आहोत. तो काय करावा लागेल, अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायला पाहिजे आणि मग या ठिकाणी इथं आपण त्याची पोझिशन चेंज होणार आहे, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी जी आहे ती आपण वाढणार आहे. पण पोटेन्शियल या ठिकाणी चेंज when this happen, work dW is equal to force and displacement. It is the product of force and displacement. Means this is the change in displacement, change in the potential energy. And such type of force is called as a conservative force. Means इथं काय होतं की जर ऑब्जेक्ट पुन्हा आपण त्या स्थितीमध्ये आणायचं झाला तर त्याची पोझिशन बदल होते. बाकी या ठिकाणी नाही बघ, यालाच या ठिकाणी आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणतो. याच्या पुढचा जो भाग आहे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि मग या ठिकाणी वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. हा आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आत्ताच्या लेक्चरला आपण काय पाहिलं हे या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो. पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहिलं नॉन रियल फोर्स. मी या ठिकाणी फ्रेम ऑफ रेफरन्सचा संदर्भ घेऊन या ठिकाणी स्पष्ट केलं. त्यानंतर एक प्रॉब्लेम या ठिकाणी सांगितला आणि त्यानंतर मी कन्झर्वेटिव्ह फोर्स, फक्त मी कन्झर्वेटिव्ह फोर्स ही संकल्पना सांगतोय. कन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं, when force is applied then there is a change in its position, means there is a change in its potential energy. Such type of force is called as